समाचार अब तक, सत्य का साहस। कन्हान पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 2 ट्रकांना पकडून 4 आरोपींना ताब्यात घेऊन 45,56,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केलाय। पोलिसांच्या माहितीनुसार बुधवार ते गुरुवार 16 मेच्या मध्यरात्री कन्हान पोलीस परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की नागपूर जबलपूर महामार्गावरील कन्हान नदी पुलिया खंडाळा शिवारात आणि रोहना घाट येथे अवैध वाळू चोरीची वाहतूक होत आहे। अशा माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता टिप्पर ट्रक क्रमांक MH49BZ8822 व 6 चक्का ट्रक क्रमांक MH40N0446 असे 2 ट्रक मिळून आल्याने पोलिसांनी वाहन चालक मालक यांना नाव विचारले असता त्यांनी आपले नाव नागेंद्र देवकी पाहन, सोहेल खान, सरदार खान, मोहन शंकर तुमसरे, मोहम्मद हसीब सरवर खान असं सांगितलंय। पोलिसांनी या वाळूबाबत रॉयल्टी व कागदपत्राबाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचं सांगितल्याने पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून 2 ट्रक, 9.5 ब्रास वाळू, 5 घमेले व 10 पावडे असा एकूण 45,56,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस टीम करीत आहेत। समाचार अब तक न्यूज करता ऋषभ बावनकर, कन्हान।